अशी पोळी भाजली का आमच्या इकडं म्हणते ती मोहर येस्तोर भाजायची. कशी झाली सांजरीची पोळी तुम्हाला मी पण मोडून दावते. हो का, हे बघा आतपर्यंत. बघा लग्न असली ना नवरदेवाच्या घरची बी अशीच करते ती, नवरीच्या घरची बी असा सांजोरा काढायचा. असा 4 दिवस, आज 4था दिवस आहे. 4 दिवस मी गुळ पाण्यात इरगळून ही सांजोरा भिजू घातला होता. तुम्ही पण 4 दिवस ही सांजोरा भिजू द्या, कारण 4 दिवस भिजल्यावर ह्या कसा हुमकारून गऱ्यासारखा सांजोरा होतोय. मग असा ह्याच्या सांजोऱ्याच्या पोळ्या चांगल्या लागते त्या. हे बघा, हे 1 शेरभर शेतगहू आहे ती. गावाकडं म्हणते ती ह्याला 1 शेर गहू. तुमच्या शहरी भागात म्हणलं तर 2 किलोला 1 शेर होतं. गहू भाजून घेऊया. त्यात थोडं तेल होतं, चांगलं फोटो तर हे गहू भाजून घ्यायचं. जेवढं गहू चांगलं भाजतात तेवढा सांजोरा चांगला निघतो. आज करणार आहे आपण ते गहू भाजून, गव्हापासून करायचं आहे सांजोरा. फोटो तर भाजलाय चांगला. आवाज येतच असेल तुम्हाला. आता भाजलाय काट. आता मी सगळं गहू गार करायचं. गार झाल्यावर गिरणीत नेऊन सांजोरा काढून आणते. गिरणीत नेऊन त्याचा मी सांजोरा काढून आणलाय. छान काढून दिला गिरणीवाल्यानं सांजोरा. आता ह्याला चाळायचं. सांजोरा चाळून घेऊया. असली सुजीची चाळण घेतली. पीठ जास्त पडतंय ह्यातनं आणि ह्यातला गरा थोडा थोडा पडतंय. ती आपण असं चाळून घ्यायचा आणि पुन्हा सुपात घालून पाकडून मोठा मोठा असते नीट करून पुन्हा अजून ह्यातच मिसळायचा आहे. हवा मी सांजोरा काढून आणला. हे मोठं मोठं निघालेलं पाकडून घेते आता. तेवढ्या 1 शेर गव्हाचा मी सांजोरा काढला होता, त्यातनं एवढा चोथा निघाला. ह्याच्यामध्ये पीठ काय बारीक असतं, हे जरा रवा असतो. हे पाकडून एवढा झालाय बघा, हे मोठा. आता ह्यात मिसळून घेते. सगळं असं मिसळून घ्यायचं बारीक मोठं. आता हे ह्याच्यामध्ये घालायसाठी आता गुळ किसून, कारण फोडला तर त्याचं बारीक बारीक खडं इरगळत नाही तर, म्हणून आता गुळ किसायचा आणि ती पाण्यात इरगळायचा आणि मग ह्यात वाटायचा. हो का, गुळ असा बारीक किसून घेतला. गुळ भिजली इतकं पाणी वाटायचं. हो का, असं आणि ह्याला बारीक करायचं. तुम्ही बी कधी जर सांजोरा केला तर गार पाण्यातच सांजोरा भिजू घालायचा. काय काय जण गरम पाण्यात करते ती, पण गरम पाण्याचा लय दिवस सांजोरा टिकत नाही. गार पाण्याचा 10-12 दिवस राहिला तरी बी सांजोऱ्याला काय होत नाही. गुळ असा पाण्यात इरगळूनच का वतायचा त्यात, कारण ह्यात बारीक खडं हे असते. तर पण थोडं असं घट्टच करायचं, लई पाणी वतायचं नाही पहिल्यांदाच. तुम्हाला जेवढा सांजोरा भिजू. आता ही मी 1 किलो गुळ घेतला होता. 1 किलो गव्हाचं सांजोरा करायचा म्हणला तर 1 किलोच त्याला गुळ टाकायचा. ती बरोबर होतो, गोड पोळी होती. आता मी ह्यातला निम्माच घेणार आहे. पाहिजे त्यावेळेस मी अजून परत करणार आहे. मी एवढा ठुलाय. शेरामध्ये 2 किलो गहू बसते तर मग मी 1 किलोचा इथं ठुलाय. 1 किलोचं मी आता कालवून घेते. एका असं गाळणीनं गाळून वतायचा. तर कालवून घेऊया. बघा लग्न असली ना नवरदेवाच्या घरची बी अशीच करते ती, नवरीच्या घरची बी असा सांजोरा काढायचा. असा गुळ फोडायचा. गुळ बारीक करून चाळणीनं गाळून घ्यायचा, खर लागू नये म्हणून. असा सांजोरा एवढा मोडून घ्यायचा. असा ह्याला 4 दिवस भिजायला लागते. 4 दिवस भिजल्यावर, नाहीतर हे असं लगीच्या लगी केलं तर दाताखाली कचकच लागते, चांगलं लागत नाही. म्हणून आता मी ह्याला 4 दिवस भिजू देणार आहे. 4 दिवसानं मग 4 दिवसानं ह्याच्या मी सांजरेच्या पोळ्या करणार. त्या टायमाला
ह्याच्यामध्ये कसकस टाका लागते, खोबरं टाका लागतं, सूट बडीशोप टाकायची, एलदोड टाकायचं, करायचं म्हणल्यावर टाकायचं. आणि मग सांजुऱ्याची पोळी करायची, कढईमध्ये तळायची पुन्हा. आता ही 2-4 दिवसांनी करणार. आता आज नुसता मी वलवून ठेवलाय. ह्याला वलवायचा म्हणायचं, मोडायचा म्हणायचं सांजुरा. तसं मी आज ह्याला मोडून ठेवलाय. 1 किलो गुळाला 1.5 ग्लास पाणी बसलं ह्यात. काढून घेतलाय. आता ही फुगतोय. 2-3 दिवस आता ह्याला करायचं नाही म्हणल्यावर रोज सकाळपारी काढायचं, असं गुटळ्या फोडायच्या, 2-3 दिवस असंच करायचं. 4थ्या दिवशी ह्याच्या आपण सांजुऱ्या पोळ्या करायच्या. आता चांगलं चिरगुट बघून हो का असं बांधून ठेवायचं. त्याच्यावर ताट झाकून ठेवून टाकते. काल सांजुरा ओलवून ठेवता, आज बघूया कसा झालाय. का काल सांजुरा मी ओलवला होता. 1 किलो गूळ टाकला होता. कोरडा खट्ट झालता, नाही गुटळ्या मोडल्या. आज हो का ह्याचा आहे 2रा दिवस. अजून 2 दिवस ठेवून पुन्हा ह्याच्या आपण सांजुऱ्याच्या पोळ्या करूया. तुम्ही पण 4 दिवस ही सांजुरा भिजू द्या, कारण 4 दिवस भिजल्यावर हो का असा हुमकारून गऱ्यासारखा सांजुरा होतोय. मग असा ह्याच्या सांजुऱ्याच्या पोळ्या चांगल्या लागते त्या. ही जर आता तुम्ही सांजुरा भिजवला 4 दिवस झालं, अजून 4-8 दिवस राहतो ही सांजुरा असाच. अजून 4-8 दिवसानं जर पोळ्या केल्या तरी ही सांजुरा असाच राहतो. आणि पोळ्या जरी केल्या तळून काढायच्या ती सांजुऱ्याच्या पोळ्या, तर ती सुद्धा 5-7 दिवस टिकते त्या. 2 चमचे बडीशेप आहे, भाजली आणि बारीक काढली, ही टाकून घेते. ही एवढी सुंठ आहे, ही पण बारीक काढून घेतली मी, ही बी टाकून घेते. एवढी इलायची पावडर केली, ही पण ह्यात टाकून घेते. 3 चमचे खसखस आहे, हिला भाजून पाटावर घसकटली. अशी अख्खी टाकायची नाही, भाजल्यावर थोडं तिला आदू करायची मग टाकायची, खमंग लागते खसखस टाकल्यावर. हे थोडंसं खोबरं किसून घेतलंय, ते पण ह्यात टाकून घेते. चिमटभर मीठ टाकून घेते, कारण कुठला बी गोड पदार्थ करायचा म्हणलं तर थोडं मीठ टाकलंच पाहिजे. मीठ टाकल्यानं चवीला चांगलं लागतं. हे सगळं असं मी कालवून घेते. आता ह्या अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा सांजुरा करा. मीही केलाय आणि मी कसा केला हे तुम्हाला दावते, तुम्ही पण ही बघून करा. पिठी साखर टाकायचं कारण ही गुळ आहे, ह्यात गुळात सगळं सारण टाकलंय. एक पिठी साखर टाकायची. ही साखर टाकल्यानं ह्या सांजुऱ्याची चव एक वेगळीच लागते, म्हणून ह्यात पिठी साखर तुम्ही पण असं टाकूनच घ्या. हे बघा, ही कणिक मळून घेतली. अशी मळायची कणिक. 15-20 मिनिटं झालं कणिक मळून घेतली, अशी मळून ठेवायची. हे पाय एवढा उंडा घ्यायचा. आपण पुरी करतो का अशा पद्धतीने उंडा घ्यायचा. असं करायचं, हुंडा करायचा. हुंडा करताना असा एकसारखा करायचा हुंडा, कारण पहिल्यांदाच पोळी करताना लाटताना फुटते किंवा तेलात टाकल्यावर फुटते. असा गोल गरगरीत हुंडा केला तशी पोळी फुटू नये, तेलात टाकल्यावर फुटू नये किंवा लाटताना फुटू नये. त्यासाठी तुम्हाला एक तुम्हाला फुटू नये असे एक तुम्हाला टिप सांगते कसं करायचं. हे का असा गोल गरगरीत हुंडा करायचा. हे बघा, हे असं भरायचं. हे बघा,
हे बघा असं भरायचं. असं झालं हो का. असा ही हुंडा असं करायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही पोळीचा हुंडा करचाल कधीच पोळी फुटणार नाही. थोडंसं पीठ लावायचं हाताला इथं खाली, कारण ही सगळं वर आणायचं नाही, जिथले तिथंच असं हुंडा असा करायचा. हे करण्याची जे त्याची एक पद्धत असते हो का. ही वर एवढंच येतं, त्याला असं तिथंच दाबून घ्यायचं. हे हुंडा असा झाला. हो का, असा पिठात गुळसून घ्यायचा. हे बघा होताना घेते. हे बघा हे असं करायचं. हे आता असं ठेवायचं. हे बघा हलक्या हातानं लाटायचे. हो का हे बघा असं लाटायचं. तुम्हाला कळलंच असेल कसं लाटायचं. हे कडेपर्यंत गेलेलं तुम्हाला दिसतेच. हे असं तसा हुंडा केला ना, मी केला असं, ती बरोबर असं कडेवर जाते. मी घेतलं का मी किती त्यात सांजोरा भरला आहे. कुठं तर कडनी चिरली का पोळी हो का, काही इकडून काय झाली. असा हुंडा भरला ना कधी चिरणार नाही, कधी फुटणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही पण हुंडा भरून घ्या. तापाला ठेवले, तेलात पोळी सोडून घेते. एका पाटी तिचं तेल नितळून या चाळणीतनं खाली सांडते. अशी पोळी भाजली का आमच्या इकडं म्हणते ती मोहर येस्तोर भाजायची, म्हणजे ह्याला मोहर आलाय पोळीला म्हणायचं. तुमच्याकडे ह्याला काय म्हणते ती तुम्ही मला नक्की सांगा. आमच्या इकडे ह्याला मोहर येस्तोर पोळी भाजायची असे म्हणते. पोळी कधीच अजून सांजोरीची खाल्ली नसल, मी ज्या पद्धतीनं पोळी केली ती पद्धत बघा तुम्ही आणि तशीच करा. आणि तुम्ही करा आणि खावा, आणि कशी झाली मला कमेंटमधनं सांगा. कशी झाली सांजोरीची पोळी तुम्हाला मी पण मोडून दावते. हो का हे बघा आतपर्यंत